मित्रांनो नमस्कार. माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचा आपला व्हिडिओ आहे गुप्त गोदावरी तीर्थ. चित्रकूट कामतगिरी येथून साधारण 18 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या या गुप्त गोदावरी तीर्थक्षेत्राला भेट देण्यासाठी आम्ही सर्वजण आलो आहोत. चित्रकूट हे रामायणातील एक महत्त्वाचे स्थान आहे. अनेक यात्रेकरू चित्रकूटला आवर्जून भेट देतात. येथील सर्व पर्यटन स्थळांपैकी गुप्त गोदावरी हे अत्यंत महत्त्वाचे तीर्थक्षेत्र मानले जाते. विंध्य पर्वतातील प्राचीन गुहांमध्ये गोदावरी नदी गुप्त रूपाने प्रकट झालेली आहे. या गुहेमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रत्येकी 20 रुपये तिकीट घेऊन आम्ही सर्वजण रांगेत उभे आहोत. एका निमुळत्या अरुंद अशा वाटेने आपल्याला गुहेत प्रवेश करावा लागतो. एका वेळी जेमतेम एकच व्यक्ती या गुहेत प्रवेश करू शकेल इतकी ही चिंचोळी कपार आहे. असं म्हटलं जातं की फार प्राचीन काळी ज्वालामुखीच्या उद्रेकाने तयार झालेली ही लांब अरुंद क्रॅक आहे. आपण पाहताय किती सावधानतेने आणि काळजीपूर्वक आपल्याला गुहेमध्ये प्रवेश करावा लागत आहे. गुहेत प्रवेश केल्याबरोबरच समोर आपल्याला आणखी एक गुहा दिसते. या गुहेत राम, लक्ष्मण, जानकी आणि मारुतीराया यांच्या मूर्ती स्थापन केलेल्या आहेत. भगवान राम, लक्ष्मण आणि सीता वनवासात असताना काही काळ इथे राहिले अशी आख्यायिका आहे. जय श्रीराम. गुहेच्या आत असणारे पुजारी आणि स्वयंसेवक गर्दीचं नियंत्रण तसेच दर्शनासाठी मार्गदर्शन अगदी व्यवस्थित करतात. गुहेत प्रवेश करण्याचा आणि बाहेर जाण्याचा एकच मार्ग असल्याकारणाने साधारण जेमतेम 100 लोकांना एकत्र दर्शनासाठी आत सोडतात आणि यांचं दर्शन घेऊन सर्व बाहेर गेल्यानंतर पुढील ग्रुपला प्रवेश मिळतो. या गुहेच्या आतील सर्व परिसर, येथील खडकांची रचना तसेच इथे असणारी मंदिरं सर्व काही मी आपणास व्यवस्थित दाखवण्याचा प्रयत्न करतो. आपण पाहताय ते आहे सीताकुंड. सीतामाताने या कुंडात स्नान केल्या कारणाने या कुंडाला सीताकुंड हे नाव प्रचलित झाले. चला थोडं खाली जाऊन आपण जवळून या कुंडाचं दर्शन घेऊ. बाबा का दान किया, गंगा स्नान करके गंगा बनी गोदावरी कामना चला जाता धन में रखो बोला. मला बाहेर गेला चला की ये भाई इथून उतरा असं राम सीता ने दान किया. असं म्हटलं जातं
की या कुंडातील पवित्र पाणी अंगावर शिंपडल्याने गंगा स्नान केल्याचं पुण्य मिळतं. ये धन का सिक्का लो, राम सीता ने दान किया जग जियो। ये धन का सिक्का लो, गीता घर में रखना खजाना। धन का सिक्का पकड़ो बोला, ये धन का सिक्का पकड़ो, पानी पी लो थोड़ा। ये पूजा ने दान किया है, धन का सिक्का पकड़ो बोला। हर हर महादेव. शंभू महादेवाचं दर्शन घेऊन आम्ही पुढे गुप्त गोदावरी प्रकट स्थळ पाहण्यासाठी निघालो. गोदावरी मातेचं हे स्वच्छ आणि नितळ पाणी पाहून मन प्रसन्न झाले. हे तीर्थप्राशन करून आम्ही पुढे निघालो. हर हर महादेव. चला तुम्ही या. जय श्रीराम. जय श्रीराम. येथून आपण प्रवेश केला होता त्याच मार्गाने आता आपल्याला बाहेर जायचे आहे. ही भली मोठी प्रशस्त अशी गुहा पाहून आतली मंदिरं आणि येथील गुप्त गोदावरीचं दर्शन घेऊन मन अगदी प्रसन्न झाले. येथील अरुंद वाटेमुळे बाहेर जायला सुद्धा तेवढाच वेळ लागणार आहे. आम्ही सर्वजण बाहेर पडल्यानंतर पुढच्या ग्रुपला या गुहेत प्रवेश मिळणार आहे. समोर दिसणाऱ्या दोन प्रचंड खडकांच्या मध्ये असणारी ही चिंचोळी कपार पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवतो. आपण आता या गुहेच्या बाहेर आलो आहोत. इथून दिसणारा हा आजूबाजूचा परिसर पहा मित्रांनो. आता आम्ही चाललो आहोत याच पर्वतात असणारी आणखी एक गुहा पाहायला. ऑल द बेस्ट. काळा पाषाण असलेल्या या खडकाची कमान पहा. या कमानी खालूनच आपल्याला पुढे गोदावरी मातेच्या दर्शनासाठी जायचं आहे. गुप्त गोदावरीचं प्रकट स्थान आहे इथलं. आख्यायिकेनुसार गोदावरी नदी फक्त रामाच्या दर्शनासाठी नाशिकहून इथे गुप्त स्वरूपात आली.
ही गुप्त गोदावरी येथे प्रगट होते, गुहेतून बाहेर पडते, तलावात वाहते आणि तेथेच लुप्त होते. म्हणूनच या स्थळाला गुप्त गोदावरी तीर्थक्षेत्र असं म्हटलं जातं. 12ही महिने या दोन्ही गुहांमध्ये पाणी कायम असतं. येथील दगडगोट्यांतून अनवाणी पायाने पाण्यात चालण्याची मजा काही वेगळीच आहे मित्रांनो. या गुहेतील खडकांच्या कपरीपासून स्वतःला सावरत सांभाळत गुडघावर पाण्यातून चालण्याचं एक वेगळंच थ्रिल आहे. हे सारं काही पाहण्यासाठी, अनुभवण्यासाठी तुम्ही एकदा तरी या गुप्त गोदावरीच्या तीर्थक्षेत्राला भेट द्या. या पवित्र तीर्थक्षेत्रावरील सर्व देवदेवतांचं तसेच गुप्त गोदावरीचं आम्हा सर्वांना छान दर्शन झालं. आता आम्ही पुढे जात आहोत इथूनच जवळ असणाऱ्या सती अनुसूया मातेचा आश्रम पाहायला. मित्रांनो, तुम्हाला येथील गुप्त गोदावरीचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पर्यटन करा, छंद जोपासा आणि आनंदी राहा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.